महाराष्ट्रातील एका दुष्काळग्रस्त पण हिरवीगार स्वप्ने पाहणाऱ्या गावात शंकरराव नावाचा एक अवलिया शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य म्हणजे मातीची पूजा करणं आणि आपल्या शेतीत सोनं पिकवण्याची धडपड. शंकररावांची पत्नी त्याला नेहमी म्हणायची, तुमचं आणि जमिनीचं प्रेम म्हणजे थेट जुन्या जन्माची नाळ आहे. शंकररावांना एक मोठा आधार होता, तो म्हणजे त्यांचा लाडका कुत्रा मोत्या. मोत्या जातीवंत नव्हता, पण त्याची निष्ठा आणि प्रेम कोणत्याही जातीपेक्षा श्रेष्ठ होते. मोत्या म्हणजे केवळ कुत्रा नव्हता, तर तो शंकररावांच्या शेतीचा एक महत्त्वाचा भाग होता. शंकरराव त्याला कधीही बांधून ठेवत नसत, कारण त्यांना खात्री होती की मोत्या कधीही दूर जाणार नाही. मोत्या नेहमी शंकररावांच्या पायाजवळ बसायचा किंवा शेताच्या बांधावरून चौकस नजरेनं पहारा देत राहायचा. एकदा पावसानं दगा दिला आणि विहिरीचं पाणी पातळी खूप खाली गेली. शंकररावांनी शेताला पाणी देण्यासाठी लांबवरच्या ओढ्यावरून एक जुनी जाड पाण्याची धारी आणली. ही धारी बरीच जड होती आणि ती एका बाजूला ओढ्यात टाकून दुसऱ्या बाजूला पंप लावून पाणी शेतापर्यंत पोहोचवावं लागत असे. पण घडलं असं की जेव्हा शेतकरी शेतामध्ये पाणी देत होता, तेव्हा कुत्रा अक्षरशः ते पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवत होता. हे दृश्य पाहून त्यानं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलं. सोशल मीडियावरील ही घटना प्रचंड व्हायरल झाली. चक्क कुत्रा आपल्या मालकाला मदत करत होता. पाणी दिल्यानंतर जिथं कुठं पाणी अडेल, तो त्याच्या दोन्ही पायांनी ते पुढे पाणी घेऊन जात होता.